नमस्कार. मी प्राध्यापक पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. माझे पद्मजा स्पीक्स या नावाचे यूट्यूब चॅनल आहे. या चॅनलवर समाज प्रबोधनपर अध्यात्म आणि विज्ञान या विषयाशी निगडीत दिनविशेष माहिती असते. तसेच ज्येष्ठांसाठी माहिती, महिलांसाठी खास टिप्स आणि विद्यार्थ्यांसाठी मोटिवेशनल व्हिडिओ असतात. आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे की ज्येष्ठ लोकांसाठी AIचे फायदे कोणते आहेत आणि तोटे कोणते आहेत. सध्याचं युग हे AIचं युग आहे आणि AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतो. तर याचे काही फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आहेत. आता फायदे कोणते आहेत ते आधी बघूया. तर पहिला फायदा हा आहे की जादुई कॅमेरा आणि फोटो एडिटिंग. या AI मोबाईलमध्ये एक मॅजिक इरेझर नावाचं फीचर असतं आणि तुम्ही जर कोणताही फोटो काढला आणि त्या फोटोमध्ये एखादी तुम्हाला नको असलेली व्यक्ती आलेली आहे किंवा नको असलेलं बॅकग्राऊंड आहे, तर तुम्ही हे मॅजिक इरेझरच्या या फीचरच्या सहाय्याने त्याला तुम्ही असं म्हणजे स्क्रीनवर त्याला सर्कल करून ते तुम्ही एका क्षणात गायब करू शकता. म्हणजे हा याचा फायदा आहे. समजा कमी प्रकाशात तुम्ही फोटो काढला असेल तरीही AI तुम्हाला तो चांगला फोटो काढून देतो, फोटो एडिट करून तुम्हाला AI देतो. दुसरा फायदा हा आहे की आता भाषेची अडचण संपली. म्हणजे AIमध्ये सिलेक्ट म्हणजे लाईव्ह ट्रान्सलेट नावाचं एक फीचर आहे आणि या लाईव्ह ट्रान्सलेटमधून तुम्ही ज्या भाषेत बोलत आहात आणि दुसऱ्याला त्यांच्या भाषेत ऐकायचं असेल तर ते रिअल टाईममध्ये आपली भाषा त्यांना भाषांतरित करून देते. ही एक चांगली पद्धती AIमध्ये आलेली आहे आणि ही आपल्या ज्येष्ठांसाठी फार आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला त्या आपल्या भाषेत ऐकायचं असेल, समजा तुम्ही मराठीत बोलत आहात पण आपल्याला जनरली काय 3 भाषा येतात, इंग्लिश, मराठी आणि हिंदी. पण जे इतर स्टेट्समधले लोक आहेत किंवा बाकी जगातले लोक आहेत, तर तुम्हाला जर काही त्यांच्याशी भाषांतरित करायचं असेल तर AI तुम्हाला भाषांतरित करून देते अगदी रिअल टाईममध्ये. आणि त्यामध्ये सिलेक्ट ट्रान्सलेट नावाचं एक त्यामध्ये फीचर असतं त्याच्या सहाय्याने. तिसरं हे की आपला पर्सनल असिस्टंट AI बनतो. समजा तुम्हाला कुठल्या मीटिंगला जायचं असेल किंवा तुम्हाला लेक्चर द्यायचं असेल तर त्याचे मुद्दे काढणं आहे, त्याच्या नोट्स काढणं आहेत, तर हे तुम्हाला AI काढून देतं. तुम्ही AIला सांगितलं की मला या विषयाच्या नोट्स हव्या आहेत, तर AI तुम्हाला अगदी एका सेकंदामध्ये त्याची माहिती तुम्हाला काढून देतं. आणि त्यामुळे काय होतं की तुमचा वेळ हा वाचतो. तुमचा वेळ हा तुम्ही दुसऱ्या कामासाठी तो उपयोगात आणू शकता. चौथं हे आहे की सर्कल करा आणि शोधा. म्हणजे समजा तुमच्या मोबाईलमध्ये एखादा फोटो आहे आणि त्या फोटोमध्ये समजा एखादी मॉडेल गर्ल असेल किंवा बॉय असेल, तर तिच्या पायामध्ये सँडेल आहे, पर्स घातलेली आहे, तिने घेतलेली आहे आणि तुम्हाला पण तशी सँडेल हवी आहे, पर्स हवी आहे, तुम्हाला तसा बूट हवा आहे किंवा तसं ती बसलेलं फर्निचर हवं असेल, तर तुम्हाला आता टाईप करण्याची गरज नाही. तुम्ही स्क्रीनवर अगदी बोटाने सर्कल केलं तर तुम्हाला त्याची पूर्ण माहिती मिळू शकते की आणि सर्च केलं की हे कुठून मिळणार आहे, त्याची म्हणजे त्यामध्ये काय काय त्याचे वैशिष्ट्य आहेत, त्याची किंमत किती आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला एका क्षणामध्ये AI तुम्हाला देऊ शकतं. चौथा फायदा हा आहे की स्मार्ट बॅटरी अँड परफॉर्मन्स. AI हे स्वतःच AI मोबाईल जो आहे हा स्वतःच आपली बॅटरी नियंत्रित करत असतो. त्यामुळे तुम्हाला बॅटरीची काही काळजी करण्याचं कारण नसते आणि परफॉर्मन्स हा तुम्हाला वेळोवेळी तो देत असतो. म्हणून AI मोबाईल जो आहे हे केवळ एक उपकरण नाही, तर ते आपलं आयुष्य अधिक सोपं, अधिक सुखकर आणि प्रभावी बनवण्यासाठी आलेलं एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. म्हणून आपण AI मोबाईलला आपला जादुई मित्र असंही म्हटलं तरीही चालेल.
आता बघा की प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, एक चांगली असते एक वाईट असते. आता हे झाले त्याचे फायदे, हे आपल्याला आवश्यक आहेत. आता याचे तोटे कोणते आहेत ते बघूया. की पहिला तोटा आपण हा म्हणू शकतो की गोपनीयतेचा भंग आणि सुरक्षेचा धोका. आता AI मोबाईलमध्ये आपण जेव्हा हे त्याला सांगत असतो की मला हे हवं ते हवं, जे आपण त्याला डेटा देत असतो, तर त्याच्याकडे आपला प्रचंड डेटा गेलेला असतो. आणि त्या डेटावरून तुम्हाला तुमची सवय, तुमचं बोलणं, तुमचे फोटो, तुमचं लाईव्ह लोकेशन, त्यानंतर तुम्ही कोणत्या कंपनीत काम करत आहात, ही सर्व खाजगी माहिती AIकडे आपली असते. आणि समजा मग तो डेटा जर हॅक झाला तर काय होतं की आणि तो चुकीच्या माणसांच्या हातात पडला तर लोक त्याचा गैरवापर करू शकतात. आणि मग इथे तुम्हाला तुमच्या सुरक्षेचा धोका निर्माण होतो आणि तुमच्यावर पाळतसुद्धा ठेवली जाऊ शकते. म्हणून प्रायव्हसी अँड सिक्युरिटी रिस्क ही यामध्ये मोठ्या प्रमाणात असते. दुसरं हे आहे की दुसरा तोटा हा आहे की अवलंबून राहू नका. आपण काय करतो की AI आपल्याला सगळं सांगत आहे, आपल्याला जी माहिती हवी आहे ते पुरवत आहे, त्यामुळे आपण AIवर पूर्ण अवलंबून राहतो. आणि AIवर अवलंबून राहिल्यामुळे तो ते आपल्याला सांगत असतो आणि आपण अवलंबून राहिल्यामुळे काय होत आहे की आपल्या मेंदूला चालना ही कमी मिळत आहे. आपण आपल्या मेंदूचा वापर फक्त AI सर्च करण्यामध्येच आपण तेवढा घालवत असतो. म्हणून आपली जी विचार करण्याची शक्ती असते, त्यानंतर विश्लेषण करण्याची जी तुमची सवय आहे आणि नवनिर्मितीचं जे कौशल्य आपल्यामध्ये असतं, हे सर्व कमी कमी होत जातं. आणि मग आपण त्यावर पूर्ण डिपेंड असतो AIवर. म्हणून अवलंबून राहण्याची आपली सवय ही आपल्याला कमी करायला पाहिजे. पूर्णतः त्याच्यावर डिपेंड राहू नका. त्याने काय होतं की तुम्ही AI मोबाईलचे गुलाम बनू शकता आणि तुम्हाला गुलाम बनायचं नाही, हे लक्षात ठेवायचं. तिसरं हे आहे की गैरसमज आणि चुकीची माहिती. समजा तुम्ही एखादा AIवरती तुम्ही सर्च करत आहे, AI तुमचं भाषांतरित करत आहे तुम्ही बोललेलं, आणि चुकीनं जर एखादा शब्द हा चुकीचा भाषांतरित झाला तर काय होतं की तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होतो. आणि जर गैरसमज निर्माण झाला तर मग तुमच्यावर पाळत तर ठेवली जातेच, पण म्हणून AI मोबाईलवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, हा त्यामधील एक धोका आहे. म्हणून त्यावर अगदी आंधळेपणाने विश्वास ठेवायचा नाही. चौथा तोटा हा आहे की इतर स्मार्ट मोबाईलपेक्षा AI मोबाईल हे थोडे महाग असतात. त्यामुळे आपलं बजेट वाढतं, आपला खर्चही वाढतं, त्याचे पॅकेजही मोठे म्हणजे थोडे महागडे असतात. त्यामुळे आपलं महिन्याचं बजेटही तुमचं बिघडू शकतं आणि तुमचा खर्च हा वाढतो. आणि नंतर सर्वात महत्त्वाचा म्हणजे धोका हा आहे, एक तोटा हा आहे की सामाजिक आणि भावनिक मूल्यांचा ऱ्हास होतो. तुम्ही AI सोबत बोलू शकता, AI तुमच्यासोबत बोलत आहे, तुम्हाला सर्व माहिती देत आहे, पण मग काय होते की तुम्ही समोरासमोर संवाद करणे, माणसांमध्ये संवाद करणे तुमचं कमी होतं. आणि मग त्यामुळे तुमची नात्यांमध्ये विसंगती येते, समाजामध्ये तुम्ही एवढं म्हणजे मोकळेपणाने बोलू शकत नाही. एक प्रकारे तुम्ही त्या AIमध्ये असे गुरफटून गेल्यासारखे होता. आणि आपल्याला तसं होऊ द्यायचं नाही आहे. कारण काय, आपण समाजप्रिय माणसं असतो आणि विशेषतः ज्येष्ठ लोक जे आहेत यांना तर म्हणजे फेस टू फेस कॉन्टॅक्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून AIवर जर तुम्ही पूर्णतः अवलंबून राहिलात तर तुम्हाला फक्त त्या AI मोबाईललाच घेऊन बसावं अशी तुमची इच्छा होईल. म्हणून माणसांशी संवाद करणं अगदी फेस टू फेस आणि कुठलेही नातेसंबंध जोपासणं, कुठलं ऑफिस असो किंवा घर असो किंवा बाहेरचे कोण रिलेशन्स असेल, तर हे मग आपले कमी होऊ शकतात आणि मग तुम्ही एकटे पडू शकता, तुम्हाला एकाकीपणा येऊ शकतो. त्यामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक संतुलन बिघडू शकतं आणि तुमच्या प्रकृतीवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून AIचं जे तंत्रज्ञान आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आधुनिक तंत्रज्ञान, हे अतिशय योग्य आहे. पण ज्येष्ठ लोकांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायची की AI मोबाईलला
आपण आपला हुशार मदतनीस म्हणून वापरायचं. म्हणजे क्लेव्हर असिस्टंट म्हणून तुम्ही त्याचा उपयोग करा, पण त्याला मालक बनू देऊ नका. त्याला तुम्ही बॉस किंवा मास्टर बनू देऊ नका. मालक तुम्हीच राहा. तो तुमचा फक्त काय राहणार आहे, एक हुशार मदतनीस. आणि असं जर तुम्ही केलं तर काय होतं की तुम्ही या आधुनिक तंत्रज्ञानामधून तुम्हाला सुरक्षित आणि खरा आनंद मिळू शकतो. तर असेच हसत राहा, आनंदी राहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.